नमस्कार. कसं आहेत सगळे? आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. तुमच्या घरातल्यांची पण सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल. वस्तू मागवल्या. मी ना हे वायपर मागवलं आहे गालाचा. आपण हे पहिले बाजारातनं मागवलेले जुने वायपर. हा तुटला आहे माझा. 3 तुकडे झालेत त्याचे. दाखवण्याचं कारण असं ना, काय होतं, आपण बारीक सारीक वस्तू आहेत, पण हा जुना वायपर हे बघा, ह्याच्यामध्ये ना आतमध्ये लाकूड असतं. त्यामुळे आपण किती घेतले ना तरी ते तुटतात नंतर आतमधनं, कारण लाकूड आहे ना, त्याला जास्त लाईफ नसते. आणि बाथरूममध्ये काम करायचं म्हणजे मग ते चांगलीच वस्तू हवं. आणि आपण किती चेंगट, मी हा तुटला ना जुना तरी त्याला बांधून बिंदून कसा तरी करून पण एकदाचा वापरत होते. तर हा ॲमेझॉनवरनं मागवला आहे आणि 220 रुपयाला आला आहे मला. लोकल मार्केटमध्ये 220ला नाही मिळणार. मी खूप बघितलं आणि मग ठरवलं की वायपर ही सततच खराब होतात ना, आपल्या वस्तू लागणारीच गोष्ट आहे आणि बाथरूममध्ये एक चांगला वायपर तर हवाच, म्हणून मागवला आहे. आणि तुम्हाला दाखवते पूर्ण ओपन करून. माझं म्हणणं ना, वापरताना जी वस्तू आपण वापरतो ती थोडी जर चांगल्या क्वालिटीची घेतलीत ना तुम्ही, ब्रँडेड, तर ती टिकते चांगली. आता हे बघूया किती दिवस टिकतं आहे ते. पण पाण्यामध्ये काम करायचं आहे तर चांगली वस्तू घेतली तर तिचं लाईफ जास्त असतं. इतका हलका आहे हा पाईप आणि प्लॅस्टिक आहे, पूर्ण प्लॅस्टिक आहे. इथे पूर्ण भरीव आहे हे. जसं की हे आपले साधे बाजारातनं आपण जे आणतो ते लाकूड आहे ना, ते खराबच होणार, ते त्याला नाही टिकणार जास्त दिवस. पण जुनं ते वापरत होतो एवढे दिवस, म्हणून हे मागवलं आहे नवीन मी. आणि आपण भांडी घासायची घासणी वगैरे वापरतो ना, त्यामुळे मी गालाच्या प्रॉडक्टची खात्री आहे मला की चांगलंच असेल. माली आहे ना, एवढा चांगला त्यांनी स्पंज दिला आहे आणि कडेला ही छोटीशी अशी एक रबराची पट्टी दिली आहे. म्हणजे तुम्ही वायपरनी पाणी ओढल्यानंतर समजा थोडा पाण्याचा थेंब असा मागे राहतो ना, तो ह्याच्याने परत ओढला जाईल आणि मागे येईल पाणी परत. सो खूप चांगलं आहे. 220ला आलं आहे मला. लोकलमध्ये ह्याची किंमत आहे 250 रुपये. म्हणजे दुकानात गेलं तर दुकानदार काही तुम्हाला 10 रुपये पण काय 5 रुपये पण नाही कमी करत. सो हे मागवा तुम्हाला जर बाथरूममध्ये खरंच चांगला वायपर एक हवा आहे. इतकं हलकं आहे ना, जड नाही लागणार. आणि हा जुना आहे ना, लाकडाचा दांडा असतो ना, त्याच्यामुळे ते जड पण होतं हाताला. आपण वायपर तर लागणारी वस्तू आहे, आपण सतत वापरत असतो. खूप छान आहे, हाताला इतकं छान वाटतं आहे ना, हलकं वाटतं आहे आणि अडकवून पण ठेवू शकतो. मला तरी वाटत नाही की हे लवकर खराब होईल म्हणून. आणली वस्तू तर वापरायला काढण्याच्या आधी तुमच्याशी शेअर करायची म्हणून व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, अजूनही जर केलं नसेल तर लाईक करा आणि कमेंट करा नक्की. वर छान गोल पण आहे, जसं आपण बाकीच्या सगळ्या आपल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी अडकवणार आपल्या जुन्या नवीन कपडे आपण आणतो तेव्हा त्याचा जो टॅग येतो ना, त्याच्या दोऱ्या मी सांभाळून ठेवते आणि मग ती टॅगची दोरी ह्यात अडकवायची आणि लावायचं. दाखवते. हे बघा, आपल्या ह्याचे ड्रेसचे टॅग असतात ना, त्या टॅगची ही दोरी वरची असते, ती काढून घ्यायचा उघडल्यानंतर आणि मग तो असा ह्याच्यातनं अडकवला की हे इतकं मजबूत असते ना, हा दोरा हा तुटत नाही सहजासहजी. आणि अक्षरशः त्या होलमध्ये अडकवल्यावर तुम्ही त्याच्यावर काहीही लटकवलं ना, ते निघणार नाही. ते मजबूत असतं तसं. आपण डायरेक्ट सुरीने कट करून काढतो ना, त्यापेक्षा न काढता हे असं ठेवायचं आणि मग हे असं आता अडकवलं की तो बाथरूममध्ये व्यवस्थित अडकला जाईल. दाखवते तुम्हाला बाथरूममध्ये अडकवून पण. घराच्या मानाने माझं बाथरूम पण तसं मोठं आहे, त्यामुळं ना साफ करताना जरा कठीणच वाटतं ते. आणि मग हे असं ना, सगळं काम झाल्यानंतर पूर्ण सगळं पाणी काढून टाकणं हे माझं रोजचं काम आहे, रुटीनचं. आणि ते केल्याशिवाय मला स्वतःला पण ते बरं नाही वाटत. सगळं पाणी काढून टाकून पूर्ण बाथरूम कोरडं केलं ना की मग तो घरामध्ये जो एक प्रकारचा कुबट वास मारतो किंवा चिंटं वगैरे होतात, ते सगळे प्रकार होत नाहीत. ओटा आणि बाथरूम हे असं पूर्ण सगळं काम आवरल्यानंतर कोरडं करणं, अक्षरशः फडक्याने पुसून पण मी काढलेलं आहे जेव्हा वायपर चांगला माझा नव्हता तेव्हा. आणि तुम्हाला दाखवते आता कसा मी ते टॅगचा दोरा बांधलेला आहे दांड्याला. हे बघा, वर त्याला होल होतंच, त्यामध्ये तो टॅगचा दोरा अडकवायचा आणि ठेवायचा. ह्याच्या आधीसुद्धा मी एक बाथरूममध्ये भिंतीवर लावायचा रॅकचा व्हिडिओ शूट केला होता. खूप छान व्ह्यूज आले होते त्याला पण. व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा अजूनही जर केलं नसेल तर. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ असेल. तोपर्यंत धन्यवाद.